हॅलो एव्हरीवन. CTET परीक्षेची तयारी कशी करावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सगळ्यांचं मनापासून स्वागत. शिसव अकॅडमीची बॅच तुम्हाला लवकरात लवकर जॉईन करायची आहे. याआधी आपल्याला फीज आणि कशी जॉईन करायची हे शिसव सरांनी सांगितलेलंच आहे. तर लवकरात लवकर काय करायचं आहे की अभ्यासाला सुरुवात करायची आहे. त्यासाठी तुम्हाला बॅचसुद्धा जॉईन करावी लागेल आणि 15 मेपर्यंत आपली CDP मराठी आणि हिंदी हे विषय जर कव्हर झाले तर आपल्याला NCERT वाचायला वेळ मिळेल आणि प्रश्नपत्रिका सोडवण्यासुद्धा वेळ मिळतो. त्यामुळे बॅच लवकरात लवकर जॉईन करा. आता CTET परीक्षा सगळ्यांना माहिती आहे की इतर परीक्षांचे दरवाजे या परीक्षेमुळे आपल्यासाठी उघडतात. त्यामुळे ही महत्त्वाची संधी असते आणि महत्त्वाची पायरी तुमची आहे. यासाठी योग्य नियोजन असणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर अभ्यासामध्ये सातत्य ठेवावं लागतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास. तुम्हाला मुख्य विषय माहिती असतात, पण त्यामध्ये आणखी उपविषय कोणकोणते असतात ते तुम्ही जाणून घेणं यासाठी महत्त्वाचं आहे. हा सुद्धा या नियोजनाचा एक भाग असतो. त्यामुळे लवकरात लवकर अभ्यासाचं नियोजन करा. स्वतःचे नोट्स तुम्ही तयार करा, जेणेकरून तुम्ही परीक्षेला जाता जाता सुद्धा त्याचं रिव्हिजन करू शकाल. आणि प्रश्नपत्रिका बघणं, कारण प्रश्नपत्रिकेमधूनच आपल्याला कळत असतं की नेमकं परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारतात आणि त्या ह्याच्यावरती आपण तयारी करू शकतो. तर लवकरात लवकर तुम्ही तयारीला लागा, बॅच जॉईन करा. तुमचे जे कमकुवत विषय असतील त्याकडे जास्त लक्ष द्या आणि परीक्षेमध्ये यश मिळवा. थँक्यू.